दरम्यान पोलिसांच्या लाठी हल्ला आणि सरकारवरती काय हल्लाबोल केला राज ठाकरेंनी तो सुद्धा पाहूया। दरम्यान दिपक्यांच्या निर्णयाला पाठिंबा असेल असं राज ठाकरेंनी सांगितलं, मात्र राज उद्धव यांनी आणखी काय भाष्य केलं या लाठीचार्ज संदर्भामध्ये हे सुद्धा पाहूया। या पोलिसांवरती कोण गुन्हे दाखल करणार आणि साध्या वेशामधले जे गुंड हे तिकडे घुसवले गेले होते यांना शोधून त्यांच्यावरती कारवाई करणार की नाही, आणि एकूणच या विद्यार्थ्यांवरती जर कुठे जर गुन्हे दाखल केले गेले असतील तर हे मागे घेणार आहेत की नाही हे आता अमित शहाने सांगितलं पाहिजे। कारण या पोलिसांवरती ज्यांनी दंडुकेशाही केली, या तरुणांवरती लाठ्या चालवल्या, त्यांच्यावरती जर का कारवाई होणार नसेल तर मग कदाचित ही तरुणाई आता धर्मेंद्र प्रधानांकडनं अमित शहाकडे त्यांचा मोर्चा वळवल्याशिवाय राहणार नाही। ज्यांनी ज्या तरुणाला झुरळ म्हटलं त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपण केवळ खुर्चीत बसलाय म्हणून डोक्यात मास गेला असं वागू नका। देशातली युवा शक्ती ही जर का एकत्र आली तर काय करू शकते त्याची झलक आहे।